पंचायत समितीला कुलूप लावणे, नवीन पायंडा, काही गलबत झाली तरी पुढे मीही कुलूप ठोकणार, असं आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले। काल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरच्या पंचायत समितीला कुलूप ठोकले होते। आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायती समितीला भेट दिली आणि नवीन रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे फटाके फोडत स्वागत केले। मुक्ताईनगर शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे मुक्ताईनगरच्या पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी केल्या होत्या। या तक्रारी घेऊन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे काल पंचायती समितीमध्ये गेल्या। पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। उत्तरे उडवाउडवीची असल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे संतापल्या आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढत पंचायत समितीला कुलूप ठोकले। आज मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील पंचायती समितीमध्ये दाखल झाले आणि नवीन रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांचे फटाके फोडत स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की केंद्रीय राज्यमंत्र्यांनी नवीन पायंडा पाडला आहे। आता जरी काही अधिकाऱ्यांची गलबत झाली तर मी देखील यापुढे असेच कुलूप ठोकेन, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षाताई खडसे यांना लावला आहे। आज आपण पंचायत समितीत येथे भेट दिली, काय कारण? कालच्या मला असं माहित पडलं पंचायत समितीमध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात काहीतरी हालचाली झाल्या, उलाढाली झाल्या। मान्य मंत्री रक्षाताई खडसे मॅडम आल्या, केंद्रीय मंत्री रक्षाताई आल्या होत्या आणि काही आरोप झाले होते। ते काय काय आरोप होते, कसे होते ते पाहण्यासाठी मी आलो होतो। कारण पर्यावरण डायरेक्ट कुलूप लावण्यात झालं होतं। पंचायत समितीला कुलूप लावल्यानंतर पंचायत समितीचा पूर्ण कारभार बंद पडल्यावर पंचायत समिती सगळे अधिकारी बाहेर काढून कुलूप लावल्या गेले। या बातम्या मी आजच्या पेपरला बदलही पाहिल्या। काल मी थोडंसं बाहेर कामानिमित्त किंवा माझ्या याच्या दौऱ्यानिमित्त बाहेर होतो, पण आज ते बघितल्यानंतर पंचायत समितीला आलो असता मी 9:45 वाजता आलो, पण 10:30 पर्यंत बीडीओ साहेब आलेले नव्हते आणि काहीच लेखी तक्रारी मला इथे पाहायला मिळालेली नाही। मी सिंहनही बोललो, सिंहशी मी दूरध्वनीवर बोललो असं त्यांनी सांगितलं की मी आपल्याला भेटतो आणि सांगतो काय तर एक पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वैयक्तिक लाभाच्या ह्या सरकारच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे योजना आलेल्या आहेत। त्या योजना पर्क्युलेट करताना एजन्सी पंचायत समिती आहे आणि त्या पंचायत समितीच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत त्या योजना गेल्या पाहिजे, म्हणून ते खऱ्या अर्थाने पाठपुरावा करणे, त्या लोकांना योग्य लाभ मिळवून देणे गरजेचं आहे। अनेक लोक इथे काय करतात, ते पंचायत समितीमध्ये आउटसोर्सवर आहे, ते बऱ्यापैकी लोकांची पिळवणूक करतात, अशा बातम्या आमच्याकडे येतात। पण कालच्या दिवशी खऱ्या अर्थाने एक विषय मला आता समजला, मी ऐकून विषय होता, ऐक्यू विषयावर बोलतोय, मला कन्फर्म नाही आहे पण त्याच्यावर मी बोलतोय की पंतप्रधान आवाजचे घरकुलांचा टार्गेट कमी आलं, त्याच्यावरून लोकप्रतिनिधी संताप झाला। तर ते पंतप्रधान आवाजचं टार्गेट हे मला माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्याहून किंवा केंद्राहून राज्याहून येतं आणि त्याचं फॉलोअप हे फक्त हे करत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भात काही गलत झालेली दिसते मला। शेवटी टार्गेट जेव्हा पंचायत समितीला तेव्हा पंचायत समिती खाली जाऊन टार्गेट देऊन त्या गावातून ते कामं करून घेत असते। योग्य लाभार्थ्यांना लाभ भेटला पाहिजे हा मुद्दा बरोबर आहे, पण टार्गेट कमी आलं त्या संदर्भात वरती केंद्राकडेच मांडलं पाहिजे। त्याचे पैसे येत नाही त्यासाठी केंद्राकडे मांडलं पाहिजे। एसबीएमचे पैसे, स्वच्छ भारत मिशनचे पैसे वर्षानुवर्षातून आलेले नाहीये, त्याच्या वर्कआउट होत नाही, प्रशासकीय मान्यता होत नाहीये किंवा अनेक आता तुम्ही जर बघितलं दलित वस्तीचे कामं ग्रामपंचायत पातळीवर जे आलेले आहे त्यालाही फंड असल्यामुळे त्याची वर्कआउट होत नाही, प्रशासकीय मान्यता झालेली आहे। तर याच्यासाठी लोकप्रतिनिधी वरच्या पातळीवर मांडलं पाहिजे मला असं वाटतं। पण कालच्या दिवशी एक नवीन पायंडा जो पडला कुलूप लावण्याचा, तो इतका चांगला पायंडा पडला की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा यांनी केल्यामुळे आता उद्यापासून काय पण झालं तर चंद्रकांत पाटील पण कुलूप लावेल आणि कुलूप लावण्याच्या माध्यमातून न्याय मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल। खऱ्या अर्थात कुलूप लावणं हा चांगला मुद्दा नवीन प्रचलित कायद्याप्रमाणे आला होता, कारण कुलूप लावल्यानंतर सगळं चांगलं झालं। मॅडमलाही सक्तीच्या रजेवर पाठवलं, पण का पाठवलं हे मला माहीत नाही आहे, मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही आहे। पण आता तशा पद्धतीत येणाऱ्या काळामध्ये थोडंसं मी काही झालं की अनेक म्हणजे मी जसं करेल तसे प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक पक्षाचे विविध पक्षीय पदाधिकारी पंचायत समितीला कुलूप लावतील आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न निश्चित करतील। भाऊ, आज आपण आले परंतु 11:30 पर्यंत अधिकारी व काही कर्मचारी हजर नव्हते, त्याबद्दल त्यांचं काही नाही होऊ शकत, कारण ते बहुतेक शिफारसीवर आलेले आहे। जे शिफारसीवर आलेले नाहीये, जे कर्मचारी विचारे इनपार्शियल आलेले आहे त्या कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत असं होतं असं माझी स्वतःचा समज आहे। तो समज गैरसमज असू शकतो, पण आता 9:30 त्यांना काल 7 वाजता ऑर्डर भेटल्यावर ते 9:30 वाजता आले पाहिजे, कारण कायदेशीर त्यांचं रुटीन काम का 9:30 मी त्यांचा सत्कारही केला। कुलूप लावला नाही, कारण मी कायदा मानणारा माणूस आहे, कुलूप लावण्यामध्ये मला काही स्वारस्य नाही आहे, पण त्याचा सत्कार केला। पहिलाच दिवसाचा सत्कार झाला पाहिजे, फटाके फोडले, सत्कार केला। आता चौधरी साहेब आले, अतिशय पारदर्शक आणि प्रामाणिक काम करतील, प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन काम होईल। योजना दूतच्या माध्यमातून आता आम्ही सरकारने योजना दूत दिले की त्या त्या गावामध्ये त्या घरापर्यंत महिला भगिनी असेल, तरुण मुलगा असेल, पंतप्रधान कौशल्य योजनेच्या माध्यमातून त्या तरुणांना तिथे लाभ कसा मिळेल, या सगळ्या योजना एकत्र होऊन
त्या पद्धतीचा व्यवस्थित पद्धती काम ते साहेब करतील अशी मी त्यांना शुभेच्छाही देतो. कारण आपल्या शाळांची खूप दुर्दशा आहे. शाळांच्या बी इमारती दुरुस्त झाल्या पाहिजे. सरकार प्रयत्न करतं केंद्राच्या माध्यमातून फारसी शिक्षकांची बी जी थोडीशी होती, आपण शिक्षक खूप मोठ्या प्रमाणात मी मधल्या भांडून शिक्षक आपल्याकडे फुलफिल केलेले आहे. उलट आता ते ॲक्सेप्ट केलेले. पण अशा ठिकाणी सगळ्याच पंचायत समिती स्तरावरती जेवढ्या योजना आहे तेवढ्या योजनेचं काम चांगलं होईल असं मला वाटतं आहे. आणि रुरबन मिशन म्हणजे माझ्या माध्यमातून ग्रामपंचायत कोथडीमध्ये ज्या 2 बिल्डिंग उभ्या राहिल्या त्याची माहिती मी त्यांना मागितलेली आहे. ती माहिती मला आता मिळेल आणि त्या बिल्डिंग मी लगेच त्या वारकऱ्यांच्या त्यांच्या ह्याच्यात कशी जाता सेवेत कशी होईल तोही मी प्रयत्न करेन. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. वाघाडी सरपंचांवरील हल्ल्याप्रकरणी 14 जणांना अटक. SP श्रीकांत धिवरे यांची माहिती. शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील सरपंच व भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर माळी यांच्यावर 20 सप्टेंबर रोजी हल्ला झाला होता. यातील 14 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी उपसरपंच जगदीश रघुनाथ कोळी यांच्यासह 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील काही आरोपींना वाघाडी येथून, काहींना शहादा रस्त्यावरील एका शेतातून तर 2 आरोपींना मध्य प्रदेशातील पानसेलमल इथून अटक केली आहे. 20 रोजी वाघाडी या शिरपूर शहर तालुक्यामधील एका गावामध्ये सरपंच किशोर विठ्ठल माळी यांच्यावर एक निर्गुण असा एक हल्ला झाला होता. त्याच्यामध्ये मुख्य आरोपी होते उपसरपंच जगदीश रघुनाथ कोळी आणि लोटन शामराव कोळी. तर PI कांतीलाल पाटील आणि त्यांच्या सर्व टीमने अतिशय चांगलं काम करून आपण वाघाडी, मध्य प्रदेशचं बडवानी आणि शहादा रोड येथून एकूण 14 लोकांना आपण अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये उपसरपंच जगदीश कोळी देखील आहेत, लोटन कोळी देखील आहेत आणि त्यांना देखील आज आपण कोर्टामध्ये हजर करण्यात येतो. त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई देखील आता करण्यात येत आहे आणि सध्या शांतता आहे. कांदा आयातीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे फेकण्याचा दिला इशारा. बाहेरील देशातून कांदा आयात केल्यामुळे कांद्याचे दर घसरणार. स्वाभिमानी संघटना. नाशिक आणि नगर जिल्ह्यात मंत्र्यांच्या गाड्यावर कांदे फेकू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर येत आहेत. कालपासून अफगाणिस्तानचा कांदा भारतामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. भारतातल्या शेतकऱ्यांचा लाल कांदा आता बाजारात यायला सुरुवात झाली. या वर्षीचा नवीन हंगाम सुरू झालेला आहे. या नवीन हंगामाच्या तोंडावरती बाहेरून कांदा आयात करायचा आणि भाव पाडायचे हे जे सरकारचं धोरण आहे हे या वर्षी कायम राहिलेलं आहे. असं वाटलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो रोष व्यक्त केला, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यांच्या जे थोबाडात मारली, त्यातून या सरकारला काही अक्कल येईल असं वाटलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष हे सरकार अंगावर घेणार नाही असं वाटत होतं. परंतु सुंब जाळाला पण पीळ मात्र तसाच आहे, अशी परिस्थिती या सरकारची आहे. या निवडणुकीच्या तोंडावर तरी हा निर्णय होणे अपेक्षित नव्हतं, परंतु तसा झालाय. निश्चितपणे कांदा आयात केल्यामुळे शेतकऱ्यांचे भाव पडणार आहे. मी सरकारला विनंती करतो की हे आयात त्वरित थांबवा, नाहीतर या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये जे जे मंत्री फिरतील ते महाराष्ट्रातले असतील किंवा केंद्रातले असतील, त्यांच्या गाड्यांवर कांदा उत्पादक शेतकरी कांदा फेकल्याशिवाय राहणार नाही. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी यांनी ठाकरे यांच्या पक्षाला स्थान नाही, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील अमित शहा दौऱ्यावर बोलताना म्हणाले, अमित शहांचा दौरा दूरदृष्टीने झाला असून विविध संघटनांच्या कामकाजासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असल्याचं मंत्री विखे पाटील म्हणाले. अजित पवार यांच्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांसोबत कोणताही वाद नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. महायुती सरकारने सर्व घटकांसाठी विविध योजना राबवत असल्यामुळे एकदिलाने काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. बावनकुळे भूखंड प्रकरणावर बोलताना
आमच्या विभागाकडून शिफारस करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांच्या टीकेवर काम करणे तर वरिष्ठ नेत्यांचे काम कार्यकर्त्यांना दिशा देणे आणि सूचना देणे आहे. दिल्लीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि ठाकरे यांच्या पक्षाला स्थान नाही असंही ते म्हटले. कांदा निर्यातीवर बोलताना विखे म्हणाले, कांद्याच्या विक्रमी भावामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, पण विरोधकांना याचा त्रास होत आहे. तसंच नाना पटोले बॅनरवर ते म्हणाले, सर्वजण स्वप्न पाहू शकतात अशी टिप्पणी करत नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री बॅनरवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निर्यात शुल्क सुद्धा आता कमी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आता कांद्याचे भाव आता विक्रमी झालेले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये चिंता नाही आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो मोठा दिलासा मिळाला त्याचा पोटसूळ विरोधकांना आहे. नाही, पण बाहेरून कांदा विभागाला किंवा वित्त विभागाला डावलून हा निर्णय घेण्यात आला आहे. काय नेमकं त्यातलं स्पष्टीकरण? नाही, आमच्या विभागाची त्याला शिफारस होतेच ना. पण तो तिथल्या ज्या स्थानिक जी ग्रामदैवत आहे महालक्ष्मीचा करोडीला जे मोठं देवस्थान आहे तिथं आपण त्याला जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. कुठल्या संस्थेत दिलेली नाही. आपण त्या मंदिर विकासाकरता जमीन पाहिजे होती म्हणून दिलेली आहे आणि त्या महसूल विभागाने त्याची शिफारस केलेली आहे. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधक म्हणताय राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर आता अमित शहांचा किंवा दिल्ली नेत्यांचा विश्वास नाही आहे, त्यामुळे आता इतर निवडणुका सोडून अमित शहा हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्याकडे. असं विरोधकांचं कामच आहे टीका करत राहणं. आता उद्या काँग्रेसचे नेते दिल्लीहून येणार आहेत, मग त्यांचा विश्वास नाही ते राज्याचे नेता होत त्यांचा. त्या पक्षाचं नेतृत्व आपल्या पक्षाच्या करता महायुतीकरता उदाहरणार्थ मान्य अमित भाई येत आहेत, तर नेत्यांचं कामच आहे ना दिशा देणं, कार्यकर्ता उत्साह वाढवणं. प्रत्येक पक्षाची आता दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा राष्ट्रीय पक्ष आहे, तर महाराष्ट्र सोडून कुठंच नाही तो. त्यामुळे दिल्लीहून त्या जायचा प्रश्नच नाही आहे. दिल्लीला तेच आहे, मुंबईला तेच आहे. किंवा उभाटाचे राष्ट्रीय पक्ष कोण येते अध्यक्ष त्यांचे, ते मुंबईत तेच आहे, महाराष्ट्रात तेच आहे. दुर्दैवानं दिल्लीमध्ये या दोन्ही पक्षाला स्थान नाही आहे. त्याचा खरं म्हणजे ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे. भाजप हा जगामध्ये सगळ्यात जास्त सभासद असणारा पक्ष आहे. आज दिल्लीमध्ये सत्ता आहे. विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आहे. लोकांमध्ये एक नवचैतन्य जागृत करण्यासंदर्भामध्ये प्रचाराची दिशा ठरवण्यामध्ये आज नाही काँग्रेसमध्ये काँग्रेसची मंडळी सुद्धा दिल्लीहून येतातच ना. काँग्रेसची यादी काय महाराष्ट्रात फायनल होत नाही. काँग्रेसची सुद्धा यादी कुठे फायनल होते, दिल्लीत होते. अशोक चव्हाण बोलले की जरांगेला काय झालं तर खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान प्रशासनावर दबाव आणला जाईल असं संजय राऊत म्हणाले. देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून गृहमंत्री अमित शहा उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेत आहेत असं संजय राऊत म्हणाले. मणिपूर, लडाख यासारख्या संवेदनशील भागातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा न घेता केवळ पक्षाचा आढावा घेण्यासाठी शहा दौरे करीत आहेत असा त्यांनी आरोप केलाय. अमित शहांच्या दौऱ्यात उद्योग बाहेर जाताना आणि नाशिककरांनी सावध राहावे असं राऊत यांनी सुचवलं. त्यांनी शिंदे सरकारवर टीका करत हे सरकार स्वाभिमान शून्य असल्याचं म्हटलं. शिवाय शिंदे गटातील 40 आमदारांवर भाजपाकडून कारवाई होईल असं भाकीत देखील केलंय. बघूयात यावेळी संजय राऊत काय म्हणाले. ही विचार उत्तर प्रदेश असेल, देशाची कायदा सुव्यवस्था असेल, अतिरेक्यांचे प्रश्न असतील, हे सगळं वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात. ही विचार करण्यासारखी गोष्ट. मणिपूरला गेले नाहीत आढावा घ्यायला, काश्मीरच्या सीमेवर गेले नाहीत आढावा घ्यायला, लडाखमध्ये सैन्य घुसलाय चीनचं, त्याचा आढावा नाही, अरुणाचलला 60 किलोमीटर आतमध्ये सैन्य घुसलाय चीनचं, त्याचा आढावा नाही, अनेक राज्यामधल्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले त्याचा आढावा नाही. पण महाराष्ट्रामध्ये
उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण गृह खात्याचं विशेष विमान घेऊन येत आहेत. ही जरा गोष्ट मला गमतीची मजेची वाटते. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं खटियाखडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागतं. गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार? आढावा बैठक हा फार्स आहे. येणार आणि इकडले जे कलेक्टर्स अधिकारी आहेत त्यांना दम देणार. निवडणुकीमध्ये आमच्या बाजूने राहा मतदानाची मोजणी करताना. त्याच्या पलीकडे हे आढावा नसते. जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात. हा गेल्या 10 वर्षातला देशाचा अनुभव. लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे म्हणून ते सत्तेवर आले. मला चिंता इतकीच वाटते, जेव्हा जेव्हा अमित शहा आणि मोदी इथे येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातला एखादा उद्योग बाहेर जातो. नाशिक मधल्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. कोणता उद्योग आता बाहेर जाईल नाशिकचा, उत्तर महाराष्ट्रातला, त्या संदर्भात त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धोका दिला आहे, त्यामुळे आपलं येणारं असं आपण अमित शहा काय बोलायचं याच्यावर? काय बोलायचं काय? कोण आहेत अमित ठाकरे? आमचे राज ठाकरेंचे चिरंजीव. अमित शहा. असं बोला अमित शहा. धोका कोणी कोणाला दिलाय महाराष्ट्र जाणतो आणि म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाचा हिशोब चुकता केला. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वतः अमित शहा यांनी धोका दिला महाराष्ट्राला आणि शिवसेनेला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या पवित्र खोलीत जी चर्चा झाली, ते शब्द दिले घेतले, त्या संदर्भातली धोकेबाजी जर कोणी केली असेल तर याच अमित शहाजींनी केली. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांचा हिशोब लोकसभा निवडणुकीत चुकता केला. त्याच्यामुळे या राज्याची जनता कोणावर विश्वास ठेवते हे सांगायला नको. शरद पवारांना रोखायसाठी अमित शहा नाशिकमध्ये येतात. भाजपच्या आढावा बैठकीसाठी अमित शहा येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री स्वागत उत्सुक असल्याचे होर्डिंग आले. अमित शहाचा मुलगा आला इथे तरी पण मुख्यमंत्री स्वागताला. लाचार लोचट स्वाभिमान शून्य सरकार इथे बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी हजर राहणारच. तुम्हीच आता मला सांगितलं की ते भारतीय जनता पक्षाच्या आढावा बैठकीसाठी येतात आणि त्यांच्या लोकांनी मुख्यमंत्री स्वागताला येणार म्हणून सांगितलंय. म्हणजे मुख्यमंत्री हे दिल्लीची किती चाटुगिरी करतात या राज्याचे मुख्यमंत्री, असं कधी घडलं नव्हतं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. हा एका मर्यादेच्या पलीकडे ते राजकारणामध्ये या महाराष्ट्राला कधी चाटुगिरी केलेली नाही. पण त्यांचे इकडले लोक अशा प्रकारचे होर्डिंग लावत असतो आणि काय सांगावं, मुख्यमंत्री येतील सुद्धा. काम काय मुख्यमंत्री येतील सुद्धा. त्यांचे गॉडफादर इकडे येत आहेत, ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरती एवढ्या करामती करून बसवलंय, खोटे नाटी कृत्य करून. येऊ शकतात, ते काही करू शकतात. काल संभाजीनगरच्या बैठकीमध्ये भाजपच्या सगळ्यात नेत्यांनी असा सूर काढला की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि चिंतेंना कमी जागा द्याव्या, जास्त जागा भाजपला द्याव्या. त्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण होताना महायुतीत काय तेढ निर्माण होईल वगैरे त्याच्याविषयी काय माझ्याकडे माहिती नाही. पण भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे, वापरा आणि फेका, त्याची आता सुरुवात झाली. मी 2 दिवसापूर्वी सांगितलं की सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकीनंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतीने काढला जाईल की कधी गळे कापले, मग ते शिंद्यांच्याच दाढीने कापले जातील किंवा अजून कोणाच्या दाढीने दाढीच्या केसानं कापले जातील. पाहत राहा. मी सांगतोय ते 100% सत्य आहे.
आणि ती तयारी आणि प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्या स्वागताला जरी बैठक मांडली 4 तास इथे, तरी पण त्यांचा गळा कापण्यापासून त्यांना कोणी वाचवू शकत नाही. अमित शहा साहेब आणि उद्या पंतप्रधान सुद्धा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. महाराष्ट्राची निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे. हरियाणाची निवडणूक हातातून गेलेली आहे. जम्मू काश्मीरला त्यांचा पराभव होतो. महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे, दिशादर्शक राज्य आहे. महाराष्ट्र ज्या दिवशी हरतील त्या दिवशी मोदींना प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवरून उतरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असेल. राऊतसाहेब, बावनकुळे यांच्या संस्थेला वित्त आणि महसूल विभागाचा विरोध लावून भूखंड दिला. शासकीय भूखंड कोराडीमध्ये त्यांच्या संस्थेला दिले. भूखंड घोटाळे ज्या पद्धतीनं सुरू आहे त्या राज्यात, म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सब भूमी गोपाल की, ईश्वराची, ही विनोबा भावे यांचीही घोषणा होती सब भूमी गोपाल की. पण भाजपच्या राज्यामध्ये सब भूमी देवा भाऊ की, आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देगी अपने अपने लोगों को. चलिए. समृद्ध कोकण संघटनेने 6व्या दिवशी आंदोलन घेतले मागे. कोकणातील पर्यटन, मच्छीमार, कृषी क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी विरोधात समृद्ध कोकण संघटना, स्वराज्य भूमी कोकण आंदोलन यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेले आमरण उपोषण 6व्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी जयस्तंभ येथे रास्ता रोको करत स्वायत्त कोकण झाला पाहिजे अशी घोषणा दिल्या. त्यामुळे शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. संजय यादवराव, बावा साळवी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईसह कोकणात 25 जागांवर विधानसभेला समृद्ध कोकण संघटना उमेदवार उभं करणार असल्याची घोषणा संजय यादवराव यांनी केली आहे. कोकण आज उद्ध्वस्त झालंय. गावं रिकामी झाली, शाळा बंद झाल्या, गावाच्या घरांना टाळी, सगळे चाकरमानी झाले आणि जमिनी विकण्याचा मुख्य धंदा कोकणामध्ये सुरू झाला. याचं कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं माकडं. ही हजारो माकडं गावागावांमध्ये ना आंबा करू देत, ना शेती करू देत, ना केळी करू देत. आंबा बागायतीला लाख गुरक्या आणतात, त्याचं कारण माकडं आहेत. आंब्याचं सगळं प्रॉफिट शेतकऱ्यांचं माकडांना जातं आणि माझा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आज समुद्रामध्ये LED फिशिंग चालू आहे. छोटी छोटी पिल्लं पकडली जातात. बेशिस्तपणे काम केल्यामुळे आज हजारो वर्ष मच्छीमार जो मासे पकडतोय त्याला मासे मिळत नाहीत. मच्छीमार उद्ध्वस्त झाला आहे. त्या ठिकाणी 40% राज्याचं उत्पन्न कोकण देतं, पण कोकणाला गेल्या 77 वर्षात मदत केली नाही. 40% विकासाचा निधी कोकणाला मिळाला पाहिजे. पर्यटनासाठी 1000 कोटी, मच्छीमारांसाठी 1000 कोटी, आंबा, काजू, चिकू बागायतीसाठी 1000 कोटी. धरणं नकोत आम्हाला बंधारे हवेत. कोकणात काय करायचं हे आमचे तज्ज्ञ ठरवतील. त्याकरता स्वायत्त कोकण समितीची आम्ही स्थापना करतोय. अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि पुढारी यांनी कोकणच्या विकासाचं नियोजन नाही करायचं, तर आम्हाला विश्वासात घेऊन यापुढे कोकणच्या विकासाचं नियोजन झालं पाहिजे. सुपारीला हमी भाव मिळाला पाहिजे, काजूबीला हमी भाव मिळाला पाहिजे. आंबा बागायतदारांची 500 कोटीची कर्जमाफी आहे, 30,000 कोटीची कर्जमाफी झाली, पण माझ्या आंबा बागायतदाराला एकदा पण कर्जमाफी दिली नाही. त्या ठिकाणी मच्छीमारांना एकदा कर्जमाफी पाहिजे. त्या ठिकाणी 2015मध्ये व्याज सरकारने मंजूर केलं होतं, पण साधी व्याजाची रक्कम आज 8 वर्ष झाली दिली नाही. दरवर्षी आश्वासनं दिली जात आहेत. व्याजाची रक्कम ती सुद्धा अनकंडिशनल. कुठल्याही शेतकऱ्यांना तू भरला तो अडचणीत आहे म्हणून पैसे भरत नाही ना, हे समजून घ्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळात झाल्या पाहिजेत. हायवे आपला जो आहे हा पुढच्या वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे. त्याला दोन्ही बाजूने झाडं लावली पाहिजेत. जगातला सगळ्यात सुंदर बॉटॅनिकल पार्क, बायोडायव्हर्सिटी हायवे हा झाला पाहिजे. आणि हा हायवे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्रीनफील्ड हायवे सुरू करून दिला जाणार नाही. यासाठी स्वायत्त कोकण समिती आणि समृद्ध कोकण संघटना छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करील. आज 1000 लोक गोळा झालेत, पण सरकारला आम्ही सांगू शकतो की 1 लाख लोक गोळा होतील आणि मग 10 लाख लोक गोळा होतील. आमच्या मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या तर कोकणामध्ये
25 ग्रामीण विधानसभांमध्ये शेतकऱ्यांची मुलं, मच्छीमारांची मुलं, पर्यटन व्यावसायिक, आमचे कर्तृत्ववान तरुण, काही ठराविक लोकांनी काही ठेका घेतला नाही, त्या ठिकाणी आमची मुलं उभी राहतील इलेक्शनमध्ये आणि ती निवडूनसुद्धा येतील. आम्ही जर इलेक्शनमध्ये निवडून उभं राहायचं नसेल तर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि जर त्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण कोकणात आणि मुंबईतसुद्धा, हो मुंबईसुद्धा आमची आहे, त्यामुळे मुंबईत भांडूपसारख्या ज्या कोकणी सीट आहे तिथे आमच्या स्वायत्त कोकण समितीचे सदस्य उभे राहतील. आणि आज 10 लोकांनी आपापल्या पक्षाचे राजीनामे दिलेत. उद्या हजारो लोक कोकणातले जे कोकणाच्या मातीवर प्रेम करतायत ते आपापल्या पक्षाचे राजीनामे देऊन स्वायत्त कोकण समितीचं आणि स्वराज्यभूमी अभियानाचं काम करतील. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा अर्धापूर परभणी महामार्गावर रास्ता रोको. मनोज जरांगे पाटील यांच्या समनार्थ नांदेडमध्ये मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले आहे. अर्धापूर ते परभणी हा राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवलाय. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे हे आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची तब्येत खालावत चालली आहे, परंतु अद्याप सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून अर्धापूर ते परभणी हा महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखून धरला आहे. लढा गेल्या 13 महिन्यापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लढत आहेत. तरी हे फडणवीस महायुतीचं सरकार जाणून बुजून मराठ्यांना टार्गेट करीत आहेत. तरी येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर या सरकारनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर हा समाज त्याला डोक्यावर घेऊन नाचल, नाहीतर याचा सुपडा साफ केल्याशिवाय हा मराठा थांबणार नाही. हा निर्वाणीचा विचार. आंतरवाली सराटी येथे मनोजदादा जरांगेचं उपोषण चालू आहे आणि त्याच समर्थनात मालेगाव येथे आमचे 4 बंधू आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. आणि याच उपोषणाची दखल नाही घेतली सरकारनं तर गावोगावी आमरण उपोषण होतील. याचे जबाबदार सरकार राहील. आणि देवेंद्र फडणवीसला एकच सांगणं आहे की लवकरात लवकर आमचं आरक्षण देऊन आमच्या मनोजदादा जरांगेला उपोषणातून मुक्त करावं, नाहीतर याचे परिणाम सर्वात जास्त भोगावे लागतील. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी मराठा ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट करावी असं रावसाहेब दानवे म्हणाले. आढावा बैठकीवर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा 2 दिवसांचा दौरा झाला. नागपूर, संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर येथे महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले असून विधानसभेत भाजप आणि मित्र पक्षांनी एकत्रितपणे अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केलाय. मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची ठाम भूमिका असल्याचंही रावसाहेब दानवे यांनी म्हणालं. मात्र उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी असं त्यांनी आवाहन केलंय. शरद पवार यांची भूमिका संदिग्ध असल्याने त्यांनी जाहीरनाम्यातून ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं रावसाहेब दानवे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे भूखंड वाटपावर बोलताना या विषयावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री लवकरच स्पष्टीकरण देतील असं रावसाहेब दानवे म्हणाले. अजित पवारांच्या प्रतिक्रियावर अजित पवार खुश असून त्यांनी माझ्या हातात हात घेतला, ज्यामध्ये नाराजी नाही असं दानवे यांनी स्पष्ट करत कौटुंबिक आणि राजकीय संबंध वेगळे असल्याचं म्हटलंय. दादा रात्री बैठक झाली, काल आम्ही त्याला आढावा घेतला. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 2 दिवस अमित भाई शहा यांचा दौरा आहे. काल नागपूर आणि संभाजीनगर, आज नाशिक आणि कोल्हापूर असे 2 दिवस भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसाठी दौरे आयोजित करण्यात आले होते. बूथ प्रमुखापासून तर जिल्हा अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, आमदार आणि खासदार
जवळपास 1000 कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अमित भाईंनी मार्गदर्शन केलं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी अपेक्षित यश मिळू शकलं नाही तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष मिळून पुन्हा विधानसभेवर भगवा ध्वज फडकू असा संकल्प कालच्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी दिला आणि आम्ही मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये अमित भाईंना शब्द दिला की पहिल्याहीपेक्षा जास्त जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकू आणि त्यातल्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये या जागा जिंकू। आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा आहे, त्याही ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असून कार्यकर्ते उत्साहात आहे। रात्री आमची बैठक झाली, या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अमित भाई आणि पार्टीचे नेते उपस्थित होते। जागा वाटपाचा प्रश्न तिन्ही पार्ट्यामध्ये समन्वयानं सोडवला जाईल। कुठल्याही प्रकारचा वाद जागा वाटपामध्ये आमचा आणि मित्रपक्षाचा नाही, त्यामुळं यश आमच्या दृष्टीनं नक्की आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आल्याशिवाय राहणार। आरक्षण आंदोलनावर काय म्हणाले? नाही, आरक्षण आंदोलना अजेंड्यावर असा कुठल्याही प्रकारचा विषय नव्हता। आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे ही पहिल्यापासूनची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, परंतु शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षाची दुटप्पी भूमिका आहे। मनोज जरंगे पाटील जे आरक्षण मागतात ते ओबीसीतून आरक्षण मागतात आणि बार आम्ही मागणी करतो की राजकीय फायद्यासाठी मराठाला आरक्षण द्या असं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अन्य त्यांचे सहकारी करतायत। परंतु आमचं मत आहे की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ अशी भूमिका शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावी। परंतु स्पष्ट भूमिका जाहीर न करता अस्पष्टपणानं बोलतात। मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे असं शरद पवार म्हणाले, पण कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता द्यायला पाहिजे अशी त्यांची कालची परवाची भूमिका आहे आणि त्यामुळे ही भूमिका संदिग्ध आहे। भूमिका स्पष्ट करावी आणि जर ओबीसीतून आरक्षण देणार असेल तर तसं लेखी द्यावं जरंगे पाटलाला किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी टाकावं अशी आमची मागणी आहे। असं कळतं की अमित शहा असं म्हणाले की गुर्जर आणि पटेलांसारखा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावूया असं काही म्हणले? असं काही म्हणले नाही की महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चाललं अशाच प्रकारचं गुजरातच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पटेल समाजाचं आणि गुर्जर समाजाचं आंदोलन चाललं होतं। परंतु इलेक्शन आहे, वेळेवर इलेक्शन करावं लागणार आहे आणि आंदोलन चालू असलं तरी जसं गुजरातमध्ये आरक्षण होतं त्या परिस्थितीत निवडणुका झाल्या, त्याच परिस्थितीमध्ये आत्ताही निवडणुका होतील असं त्यांनी म्हटलं। वित्त आणि महसूल विभागाचा म्हणजे सगळे जे म्हणणं आहे ते डावलून चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या एका संस्थेला शासकीय नियमबाह्य दिल्याचा आरोप होतोय। मला असं वाटतं की या विषयावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री स्पष्टपणानं बोलू शकतील। या विषयातलं मी काही वाचनात माझ्या आलं नाही। दादा, जागा वाटपामध्ये फॉर्म्युला ठरला आहे? जागा वाटपाची चर्चा अगदी चांगल्या वातावरणामध्ये झाली। जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे आणि त्यामुळं लवकरच जागा वाटपाचा विषय संपेल आणि उमेदवारी जाहीर होईल। 150+ भाजप। अजित पवार नाराज दिसत होते काल जाताना, एकदम खुश होते, माझ्या हातात हात घेतला, आम्ही हस्तांदोलन केलं, एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून हसलो। अजित पवार कुठल्याही प्रकारची नाराज नाही। अजित पवार आणि त्यांच्या पवारांची जवळीकता अधिक वाढू लागलेली आहे। हे बघा, शेवटी कौटुंबिक आणि राजकारण हे वेगळं आहे, त्यांनी दोघांनी स्पष्ट केलेलं आहे। जवळीकता म्हणजे कुठल्या कार्यक्रमाला जाणं म्हणजे जवळीकता वाढणं नाही। दादा, 150+ का भाजपची जी मागणी बघा, भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाचे जागा वाटप झाल्याच्या नंतर आम्ही आकडा जाहीर करू। पण तुम्ही किती म्हणताय? भाजपची काय आग्रह भाजपचा आग्रह किती? आमचा आग्रह तर 288चा आहे। असं थोडं की आमचा आग्रह असला म्हणून तेवढ्या जागा आम्हाला मिळणार आहे। मुख्यमंत्री पदाबाबत काही तुम्ही चिंता करू नका, आम्ही मुख्यमंत्री पदाबद्दल जागा वाटपामध्ये आमच्या तिन्ही पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आणि त्यामुळं नेतृत्व ठरवल तो आमचा मुख्यमंत्री। दादा, रात्री बैठक झाली, काल आम्ही आढावा घेतला। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक धार कल्याण ते मुंबई नागपूर महामार्गावर सकल मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे। उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असल्याने राज्यभरात मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय। आज जालना जिल्ह्यातील
धार कल्याण येथे मुंबई नागपूर महामार्गावर मराठा समाज बांधवांकडून टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी परिसरातील शेकडो मराठा समाज बांधव रास्ता रोको आंदोलनात सहभागी होत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जवळपास 2 तास रास्ता रोको आंदोलन केले आहे। मागील 9 दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत, मात्र सरकार त्यांच्या उपोषणाकडे लक्ष देत नाही। सरकारने लवकरात लवकर या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी मराठा समाज बांधवांनी केली आहे। आमची भूमिका एकच आहे, मनोज दादा जरांगे झाले 9 दिवस उपोषणाला बसलेले आहे। त्यासाठी आम्ही शिंदखेड राजा ते जालना हा महामार्ग जाम केला होता 2 तास। तिथे टायर वगैरे टाकून सर्व मराठा बांधव एकत्र आले होते पंचकृषीतील। त्यांनी आमचा सरकारला हाच इशारा आहे की जोपर्यंत मनोज दादाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आज आम्ही हा महामार्ग जाम केला, उद्या आम्ही समृद्धी महामार्ग जाम केल्याशिवाय सोडणार नाही। आमचा सरकारला आणि शासनाला एक इशारा, धमकीवजा इशारा आहे। आणि जे वडीगोद्रीत जे आंदोलन झालं, 2 मराठा बांधवांना जी मारहाण झाली त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। मराठा शांत आहे पण शंड नाही। अद्यापपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटला नाही, काय भावना आहे तुमच्या? सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। या सरकारला कुठलाही फरक पडत नाही। जोपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने, मराठा समाज हा लोकशाही मार्गाने कार्य करत आहे आणि इथून पुढे बी जोपर्यंत मनोज दादा जरांगे लोकशाही मार्गाने काम करणार आणि मराठा समाज त्यांच्या पूर्ण पाठीमागे उभा राहणार आहे। आणि आमचा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना इशारा आहे, जोपर्यंत ते या आंदोलनाची दखल घेत नाही तोपर्यंत मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आज धार कल्याण फाटा आणि पंचक्रोशी मधील सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन मुंबई नागपूर हायवेवरती रास्ता रोको केलेला आहे आणि मनोज दादा 9 दिवसापासून विना अन्न पाण्याचं उपोषण करत आहेत। पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही। मराठा समाजासाठी जीवाची बाजी लावून आमचा मराठा योद्धा मनोज दादा मरणाच्या दारामध्ये उभा आहे। आम्ही शासनाला, सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो, 12 तास ते 24 तासाच्या आतमध्ये या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, मनोज दादाचं उपोषण सोडवावं, अन्यथा महाराष्ट्रभर मराठा समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। आतापर्यंत पोलीस अधिकारी वगैरे घेऊन आता सरकारचं प्रतिबंध काय वाटतं तुम्हाला? काय त्यांना आतापर्यंत जरांगे पाटलांना सरकारचं प्रतिनिधी मंडळ भेटलेलं नाही 19, आणि काय वाटतं तुम्हाला? सरकारचं स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दोघांनीही मनोज दादापर्यंत यावं आणि मनोज दादाच्या मागण्या ऐकून उपोषण सोडवाव्या, अन्यथा मराठा समाज यांचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही। माझं नाव सुधा मिंगोले, धार कल्याण। सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस मुंबई पोस्टरवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणार हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे। जे मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? या राज्याचा गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय। मिर्जापूर टीव्ही सिरियल मध्ये अशा गोष्टी चालतात। हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। हा देश बंदुकीने नाही चालणार तर संविधानाने चालणार। देवेंद्र फडणवीस बंदूक तिथून दाखवावे, आम्ही संविधान दाखवू। तसंच निधीवर बोलताना, आम्ही जो निधी मागतो त्यावर फुली मारली जाते, आम्हाला निधी दिला जात नाही। जनतेचे काम आहे त्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागत असतो, हे संविधान विरोधी आहे। विरोधक असले तरी आमच्या काळात निधी दिला जात होता, विरोधक असला तरी ठीक आहे पण निवडणुका पुरता विरोधक परत नाही। आमच्या काळात विरोधकांना पण निधी देतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। स्वतःच तिथे जाणार आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा गॅपनी घेतला जातोय, कारण का सगळेच नेते एका वेळेस एकेकाच मतदारसंघात गेले तर आम्ही 1 लेअर 2 लेअर आणि 3 लेअर पद्धतीने प्रकार। आदरणीय पवार साहेबांचा दौरा, शिव स्वराज्य यात्रा, माझ्यासारखे बाकीचे सगळे आमचे कार्यकर्ते आणि आम्ही सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी 3 लेवलला आमचा सगळा प्रचार चालू आहे। मधुकर फिकर, वैभव फिकर यांनी आज पवार साहेबांची भेट घेतली आहे। तुम्ही आताच म्हणाले की पवार साहेबांची सुद्धा सभानगर होणार आहे, पुन्हा एकदा घर वापसा ते जाऊया ना, हे घेऊन टाका। हे आधी डीपीटीसीचा घ्या ना, डीपीटीसीचे आमचे सगळे घ्या, वेगळं बोलतो।
अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात झाला आणि अशोक पवारांच्या मतदारसंघात देखील महायुतीचा खासदार हरलेला आहे. याचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्र्यांकडून असं केलं जात आहे का? मतदान लोकांनी या अगोदर अशा पद्धतीचं कधीच निधी वाटपामध्ये डावलण्याचा प्रकार आजपर्यंत जिल्ह्यात कधी झालेला नाही. माझ्या तरी अनुभवात नाही. मी आता 15 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. ज्या ज्या वेळेला सरकार स्वपक्षाचं आमचं असेल किंवा विरोधी पक्षाचं असेल, जरी विरोधी पक्षाचं होतं त्यावेळेला चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते. त्यांनी सुद्धा आम्हाला याद्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिल्या, विकास कामाच्या बद्दल सूचना मांडल्या. त्याने निपक्षपातीपणे त्याला मंजुरी दिली. आज शंकेला वाव असा आहे की आज लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरच आज हा निधी डावला जातो. यामुळे आमची शंका आहे की आज लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही या मतदारसंघांमध्ये, म्हणून त्यांनी कदाचित हा निधी वगळलेला असा आमचा संशय आहे. त्यांच्याशी बोलणार का तुम्ही? बोलण्याचं काय, आम्ही लेखी पत्रच दिले ना त्यांच्या नावाने. आम्ही त्यांना लेखी पत्र दिले, पण ते त्या पत्राचा कुठलाही संदर्भ आजपर्यंत जे पुस्तक बुकलेट छापून विकास कामाचं आले त्याच्यामध्ये आमच्या कुठल्याही नावाचा समावेश नाही. याच्यावर निश्चित होतोय की आम्हाला निधी दिलेला नाही. बारामतीचा पराभव येतोय आम्ही आणि सातत्याने आम्ही जो जो निधी मागतो त्याच्यावर काट मारली जाते. आजपर्यंत सिलेक्टिव्हली हा निधी दिला जातो, ह्याच आम्हाला वाईट वाटतंय आणि याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलोय. आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाहीये, आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागत नाहीये, आम्ही वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी इथे आलेलो नाही. मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधीमधून मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलंय. जनतेची जी कामं आहेत ती मांडण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतोय आणि तो कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि अमोलदादा जे सूचना करतात ते दिलेले जात नाहीये. त्याचा जाहीर निषेध करायला आणि हे पूर्णपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे. चंद्रकांत पाटलांनी निधी दिला होता, मात्र अजित पवार पालकमंत्री झाल्यामुळे निधी मिळत नाही. तुम्ही चंद्रकांत पाटलांची युतीमध्ये काही चालत नाही का, असं काय आहे का? मागच्या वेळेला चंद्रकांत दादा पाटील मला मुद्दा माहिती चालेल. आमचे अनेक अनुभव आहेत. एक काळ असा होता जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळीच विरोधक असला तरी काय झालं, त्याला निधी द्यायला जायचा. काँग्रेसचा नेहमीच असा विचारधारा आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळे जेव्हा ते दिल बडा होना चाहिए. तुम्ही नेते आहात, त्याच्यामुळे आमचा प्रयत्न नेहमी काँग्रेस राष्ट्रवादीचे एकत्र सरकार असताचे काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की विरोधक असला तरी काय, इलेक्शन मध्ये लढू, निवडून आल्यानंतर सगळे समान. तुम्हाला एक आठवण मी करून देते की जेव्हा आपलं काँग्रेसचं सरकार केंद्रात एकत्र आपलं सरकार होतं त्यावेळीस आढळराव पाटील शिरूरचे खासदार होते आणि तेव्हा जिल्हा परिषद मध्ये एका हॉलचं ओपनिंग होतं. मला वाटतं आपण सगळेच होतो तेव्हा. त्या काळामध्ये आढळराव पाटीलांनी आदरणीय पवार साहेबांना फोन करून सांगितलं की जिल्हा परिषदचा कार्यक्रम आहे, तुमची सत्ता आहे तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, माझं नाव त्याच्यात नाहीये, हे मला खूप वाईट वाटलंय, हे योग्य नाही. पवार साहेबांनी स्थानिक संभाजी होळकर तेव्हा बांधकाम होतचा इंचार्ज होते जिल्हा परिषदला, साहेबांनी त्यांना फोन केला. ते म्हणले हो हे आमच्याकडून राहून गेले. साहेब म्हणले मी या कार्यक्रमाला येणार नाही. आढळराव पाटील हे शिरूरचे खासदार आहेत, ते कुठल्या पक्षाचे असले तरी शिरूरचे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही तसं करणार नाही. साहेब त्या कार्यक्रमाला गेले नाहीत आणि निधी वाटपाती त्या काळातल्या पालकमंत्र्यांनी जेवढं काँग्रेस राष्ट्रवादीला दिलं तेवढीच मदत भारतीय जनता पक्षालाही केलेली आहे. पण ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत. हे दुर्दैव आहे की आता हे जे नवीन आम्ही प्रकार बघतोय हा पहिल्यांदाच आम्ही अनुभवतो. सहाव्यांदा येते असं पेपर मध्ये नाही. मला असं वाटतं माननीय आदरणीय प्रधानमंत्री, मी खूप विनम्रपणे हे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी, कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं असतं, खूप व्यापक असतं. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की
ह्याच मेट्रोसाठी आपण 6व्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय. दर 2-3 किलोमीटर नंतर प्रधानमंत्र्यांना बोलवले जाते. कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं, कारण का माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हानं आहेत. त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं 6व्यांदा होतंय हे कदाचित त्यांना माहिती नसावं असं याची बद्दल मला म्हणजे अशोक बापू असतील तर त्यांना निधी मिळते तुमचं म्हणणं आहे का काँग्रेसचे दोन्ही आमदारांना निधी मिळते? मी पण मला पण नाही. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की असं असताना सुद्धा जयंत पाटलांना मात्र पुरवणी मागण्या मान्य होतात, त्यांना निधी येतो डीपीडीसीचा, किंवा काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांना मात्र निधीचा फ्लो सुरू आहे. मला नाही वाटत जयंत पाटलांना मिळतो का नाही मला माहिती नाही. आम्ही आमच्या मतदारसंघासाठी आज लढतो, कारण का ज्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने आम्हाला मतदान केलं, आम्हाला संधी दिली, त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. हे कोणाच्या खिशातले पैसे मागत नाहीये. तुम्ही सगळे टॅक्स भरता, त्या टॅक्स मधून विकास होतो, त्या टॅक्सच्या पैशातून विकास होतो, तोच निधी विकासासाठी जातोय आणि तो त्या भागातल्या संपूर्ण जिल्ह्याचा अधिकार आहे. त्याच्यावर ही कोणाची स्वतःची मालमत्ता नाही हो. भूखंड आहे तो 5 कोटी रुपयांना राज्य सरकारने अवघ्या माफक दरामध्ये दिलेला आहे. वित्त आणि महसूल विभागाचा विरोध असतानाही हा भूखंड चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेला आहे. अशा अनेक घटना झालेल्या आहेत. वर्तमानपत्रात 15 दिवसापूर्वी अनेक भूखंड असे आले होते. मुंबईलाही एक भूखंड देण्यात आलेला आहे, ज्याला फायनान्स मिनिस्ट्री, वित्त मंत्रालयाने सातत्याने त्याला विरोध केलेला आहे, पण तरी कॅबिनेट ते ओव्हर रूल करतं आणि याचा वाटप करतं, असं एकूण तुमच्या वर्तमानपत्रातल्या माहितीतून मला दिसतंय. तुमच्या पक्षाची यात्रा जी आहे ती आज नगरमध्ये आहे, मात्र ती यात्रा कर्जत जामखेडमध्ये जाणार नाहीये. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे जे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत तिथं जात आहेत, मात्र कर्जतमध्ये जात नाही. याचं कारण नेमकं काय? असं काही नाहीये. 2 फेजेस, नगर जिल्हा अतिशय मोठा आहे. 2 फेजेस मध्ये नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे. कर्जत जामखेडचा 2nd फेज मध्ये आहे आणि पुढच्या आठवड्यात आदरणीय पवारसाहेब स्वतःच तिथे जाणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा गॅपनी घेतला जातोय, कारण का सगळेच नेते एका वेळेस एकेकाच मतदारसंघात गेले तर आम्ही 1 लेअर 2 लेअर आणि 3 लेअर पद्धतीने प्रकार की आदरणीय पवारसाहेबांचा दौरा, शिवस्वराज्य यात्रा, माझ्यासारखे बाकीचे सगळे आमचे कार्यकर्ते आणि आम्ही सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी 3 लेवलला आमचा सगळा प्रचार चालू आहे. मधुकर पिचर, वैभव पिचर यांनी आज पवार साहेबांची भेट घेतली आहे. तुम्ही आताच म्हणाले की पवार साहेबांची सुद्धा सभा नगरमध्ये होणार आहे. पुन्हा एकदा घर वापसी हो, ते जाऊया ना, हे घेऊन टाका. हे आधी डीपीटीसीचा घ्या ना, डीपीटीसीचे आमचे सगळे घ्या, वेगळं बोलतो. संग्राम अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव खरं तर भाजप नेता शिक्षण संचालक असल्याने त्याला वाचवण्यासाठी एन्काउंटर केला का, असं अनिल देशमुख म्हणाले. अक्षय शिंदे एन्काउंटरवर अनिल देशमुख म्हणाले, बदलापूर घटनेची 2 दिवसात सातत्याने चर्चा सुरू आहे. मी अनेक पोलिसांशी बोललो. यात महत्वाची बाब म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांजवळ असलेल्या पिस्तूलला एक हुक असते, त्यामुळे कोणीही पिस्तूल काढून गोळी मारेल असे होत नाही. पिस्तूल मध्ये लॉक केल्याशिवाय सिलेंडर मध्ये गोळी जात नाही. पिस्तूल मध्ये 13 बुलेट राहू शकतात, पण पोलीस 10 बुलेट ठेवतात. त्यांना प्रशिक्षण मध्ये तसं शिकवले जाते. पोलीस अधिकारी पिस्तूलला लॉक करून ठेवतात. ट्रेनिंग घेतल्यावरच ह्या गोष्टी करता येतात. ज्याला पिस्तूलचे ज्ञान नाही तो पिस्तूल हिसकावून गोळीबार करू शकत नाही. अक्षय शिंदे याला तळोजावरून मुंब्रा नेत्यांना मार्ग का बदलला हे संशयास्पद आहे. पीडित कुटुंब FIR साठी पोलीस गेले असताना 5 दिवस FIR घेतली नाही. शिक्षण संस्था ही भाजपाच्या एका नेत्याची होती. भाजप नेता शिक्षण चालक, त्याला वाचवण्यासाठी हा बनाव केला जातोय का, असा संशय पहिल्या दिवसापासून येत आहे, कारण CCTV फुटेज सुद्धा गायब होते. शाळेच्या मालकांना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केला का, असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी करण्याची मागणी आहे, तेव्हा सर्व वस्तुस्थिती बाहेर येईल. शक्ती कायदा व्हावा यासाठी मी गृहमंत्री असताना आग्रही होतो. केंद्र सरकारकडून त्याला मंजुरी मिळाली नाही. बघूया त्यावेळी ते आणखी काय म्हणाले. नवीन महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी जे आहे ते 5 हेक्टर जमीन जवळपास 5 कोटी किमतीमध्ये देण्यात आली, मात्र कमी दराने देण्यात आली आणि त्याला महसूल विभाग आणि वित्त विभागाचा जे आहे ते विरोध असताना ती जमीन देण्यात आल्याचा आरोप आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची जी संस्था आहे त्या संस्थेला 5 कोटीची जमीन अतिशय अल्प दरामध्ये देण्यात आली आणि ही जमीन देत असताना वित्त खात्याने
भाऊ काल सोशल मीडियावरती ट्रेंड चालला हॅशटॅग देवाभाऊचा न्याय, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे काही पोस्टर होते, पोलिसांची खाकीवरती घातलेले, हातात गन घेतलेले, आतापर्यंत काल ट्रेंड जो आहे तो सोशल मीडियावर. अरे तेच मी सांगतोय की भारतीय जनता पार्टीचे नेते त्या जे ज्या शाळेमध्ये हा अत्याचार झाला त्या मुलींवर, त्याचे संस्थापक, त्याचे ज्याची शाळा होती आपटे, त्याला वाचवण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे. हा जर शिंदे जिवंत असतात तर त्यांनी स्टेटमेंट दिलं असतं आणि स्टेटमेंटमध्ये या सर्व गोष्टी पुढे आल्या असतात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस ही भारतीय जनता पार्टीचे आणि शाळेचा जो मालक आहे तोही भारतीय जनता पार्टीचा. आणि आमचं तर सुरुवातीपासून मत आहे, मी गृहमंत्री असताना मीच अशा पद्धतीच्या शक्ती कायद्याच्या बाबतीत आग्रह धरला होता. आम्ही त्याचा कायदा केला होता आणि कायदा करून अशा पद्धतीची एखादी अत्याचार जर मुलींवर झाला, लहान मुलीवर झाला, महिलांवर झाला, त्याला कठोर शिक्षा व्हावी, 21 दिवसामध्ये त्याला फाशी व्हावी, असा मी स्वतः कायदा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केला. विधानसभेमध्ये त्याची मंजुरी घेतली, विधानसभेमध्ये मंजुरी घेतली, विधान परिषदमध्ये मंजूर घेतली. 3 वर्षापासून आम्ही केंद्राकडे पाठवला आहे की केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याला मंजुरी द्यावी. तो जर आज कायदा असता तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला न्यायिक पद्धतीनं त्याला फाशी देण्यात आली असती, ती 21 दिवसाच्या आतमध्ये. पण हा कायदासुद्धा भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये त्यांचं शासन आहे, हा मंजूर करत नाही, ही सुद्धा अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. एक फडणवीसांच्या याच्यावरून पेजवरून एक फोटो व्हायरल केला जातो की तुम्हाला साक्षीदाराचा फोन करणारा वजेसारखा पोलीस हवा की चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर करणारे पोलीस हवे, कुणाचे पोलीस हवे? तुमच्या गृहमंत्री काळात वजेला तुम्ही घेतला त्यावर टीका आहे. ठीक आहे, तो प्रश्न वेगळा आहे, हा प्रश्न वेगळा आहे. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. एका लहान 2 मुलींवर अत्याचार झाला आणि अशा पद्धतीनं जर हे संपूर्ण प्रकरण भारतीय जनता पार्टीच्या शाळेच्या मालकाला वाचवायसाठी होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. याची उच्च न्यायालयाच्या माध्यमातून, रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. सर, ही पूर्व नागपूर तुम्ही मागितलेली आहे, परंतु असं असतानाही काँग्रेसने तिथं प्रचारही सुरू केला काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी. कसं आहे, एकदा निर्णय झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघामध्ये सर्व पक्षाचे लोक आपल्या आपल्या पद्धतीनं काम करतात. पण जेव्हा एकदा निर्णय होते की ही पर्टिक्युलर जागा या पक्षाने लढावी, त्यावेळेस मग महाविकास आघाडीचे सर्व घटक एकत्र येऊन त्या उमेदवाराचा प्रचार करतात. आता परत आमची 30 तारखेला आणि 1 तारखेला मुंबईला पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये विदर्भाच्या बाबतीत चर्चा होऊन निर्णय होतील. तिथे हिंगण्याच्या बाबतीत चर्चा सुरू आहे. हिंगणा आणि वरोरा याच्या अजून कुठेही चर्चा. हा, ठीक आहे ना, अनेक आमच्याकडे इच्छुक आहेत, प्रयत्न करतात ते. धन्यवाद. वरुड मोर्शीमध्ये सलील देशमुख इच्छुक आहे, काठोडवरून मोर्चा त्यांनी तिकडे वळवला. काय पक्षात काय निर्णय झालाय का तुमच्या? असं आहे, अजून कोणती जागा कुणाला सुटणार याच्या बाबतीत चर्चा अजून विदर्भाच्या बाबतीत चालू 30 तारखेपासून होईल आणि 30 तारखेपासून चर्चा झाल्यानंतर कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल या दृष्टीनं अंतिम निर्णय होईल. अमित शहा काल येऊन गेले आणि त्यांनी मिशन 45 सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटांना रोखायचं आहे विदर्भात, असं ते म्हटले. असं आहे, प्रत्येक पक्षाचा नेता येतो, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते राहतात. आपल्या आपल्या पद्धतीनं लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं त्यांची पिछेहाट झाली भारतीय जनता पार्टीची विदर्भात आणि महाराष्ट्रात, त्याच्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला कामाला लावण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करावं लागतात. त्याच्यामुळे त्यांनाही माहीत आहे की भारतीय जनता पार्टीने किती प्रयत्न केला तरी सध्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्यांना अनुकूल नाही आहे. शेतकरी अतिशय नाराज आहे. मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही, सोयाबीनला भाव मिळाला नाही, संत्र्याला भाव मिळाला नाही, कांद्याला भाव मिळाला नाही. यावर्षीसुद्धा सोयाबीन बाहेर मार्केटमध्ये आलं, सोयाबीनला भाव नाही. मोठे मोठे उद्योग त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यामुळे आमचे बेरोजगार नाराज आहेत. महागाई इकडे वाढली. खायचं तेल आता 20 रुपये किलोनी महाग झालं 8 दिवसात. त्याच्यामुळे महागाई वाढली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही.
शेतकरी नाराज आहे आणि याचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. त्याच्यामुळे त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीवरनं अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांचे उद्या छत्रपती संभाजीनगर येथे महाशक्तीची बैठक आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत महाशक्ती 288 जागांवर लढणार असून जागा वाटपाची चर्चा उद्या छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. विदर्भात 45 पेक्षा जास्त जागा महायुती जिंकेल असे दावे फोल ठरतील. हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही. बावनकुळे भूखंड प्रकरणाबाबत कडू म्हणाले की हेतू चांगला असल्यास नियम बाजूला ठेवावे लागतात. संजय राऊत हे शिवसेनेचे आकाशवाणी केंद्र असल्याचं मत आहे. पोलिसांवरील भ्रष्टाचाराचा उल्लेख करत राज्यातील 75% ठाणेदार विना पैशाचे काम करत नसल्याचं ते म्हणाले. बघूयात यावेळी आमदार बच्चू कडू काय म्हणाले. तर किती लोकांना त्रास आहे, कशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई होते याचं तर खरं तर एखाद्यानं PhD करावं. कुठं वचक आहे, कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात, कुठलं खातं सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देणारं आहे असं एखादं खातं सांगा. काल मला मॅसेज आहे, एका अपंगाकडून 2000 रुपये 200 रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवासाठी 100 रुपये पण पोलीस घेतात. 75% 25% जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले. जे करप्ट आहे त्यांना व्यवस्थित पोस्ट दिल्या गेल्या राज्यामध्ये. तर ते आम्ही नाही ठरवणार. ते इतर मोठ्या लोकांसोबत बोलण्याचं काम राजू शेट्टी आणि संभाजीराजे करेल. मी ग्राउंडवरचं काम पाहिल. आज अमित शहा कोल्हापुरात आहे आणि राजू शेट्टी काळे झेंडे दाखवणार असताना पोलिसांनी त्यांना नोटीस दिलेली, आंदोलन करू देणार नाही. मला असं वाटतं का पोलीस त्यांचं बळ वापरावर, आम्ही आमचं बळ वापरू. तुम्ही सहमत आहे काळे झेंडे दाखवायलाच पाहिजे. इथं सोयाबीनले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुमच्या दुधाला भाव नाही. लाडकी बहीण देतोय आपण, लाडका कर्तबगार भावाचं काय, कर्तबगार बहिणीचं काय, त्याच्यासाठी काय आपण करतोय. भाऊ, विधानसभेचे जे आहे तयारी सगळीकडे सुरू आहे. तुम्ही महायुतीसोबत जाणार आहात की महाविकास आघाडीसोबत जाणार? महाशक्ती स्वतंत्र तुम्ही लढणार. आणि किती जागांवर तुम्ही लढणार? 288. आणि कधीपर्यंत जाहीर करणार आहे जागा? आता जाहीर करू ना. उद्या आमची संभाजीनगरला बैठक आहे. बैठक झाल्यानंतर समोरची आता रचना करू कशा पद्धतीने समोर जाता येईल. आता घडामोडी बघतो, कालच अमित शहा आले आहेत, महाराष्ट्र दौऱ्यावर आहे, आज पण आहे. कसं बघताय त्यात काय नवल आहे? त्यांनी लोकसभेत तसाच निर्धार केला होता, सक्सेस झाले नाही. महाराष्ट्र आहे ना, गुजरात थोडा आहे. हेतू चांगला असेल तर काही हरकत नाही. का चांगल्या हेतूसाठी नियम तर कधी कधी त्यात काय विशेष आहे. अशा कितीक जागा बडकवल्या काँग्रेसवाल्यांनी, भाजपवाल्यांनी पण. कधीपर्यंत फायनल करणार तुम्ही 228 288 जागेची लिस्ट आता इतक्या लवकर काही फायनल होणार नाही. पण मला असं वाटतं का उद्याची बैठक झाल्यावर समोरचं आम्ही सांगू तशा पद्धतीने. काल अमित शहानी बैठक घेतली आणि निशाण 45चा फॉर्म्युला महायुतीसाठी दिलेला आहे आणि त्यात तुमची देखील जागा आहे. आमची महाशक्ती आहे, युती नाही ना आघाडी नाही. सरकार हम बनाएंगे. काल संजय राऊत असं बोलले आहे की एकनाथ शिंदे यांचं एन्काउंटर लवकरच जनता करणार आहे. संजय राऊत ते आता आकाशवाणी केंद्र आहे शिवसेनेचं, त्यांना रोज बोलावं लागतं, त्याच्यानं ते बोलत राहतात काहीतरी. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून जे आहे ते आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे. विरोधक टीका करताना सरकारकडून त्यांना भितोंडी साफ म्हणतात. कुणाला?
अक्षय शिंदेवरून सरकार आणि विरोधक दोघांमध्ये एकामेकांवर टीका सुरू आहे. सरकार कडून त्यांना विरोधकांना तुतोंडी साप म्हटलं जातं, तर विरोधक या सगळ्या एन्काउंटरवर संशय आहेत. मला त्याच्यातली काही कल्पना नाही आहे. तुम्ही कसं